मालवणी स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आज मुळ्यांना आमका गारटूनच टाकले। आता तुम्ही विचार करशाल असं काय बोलता, तर काल आणलेली होती मुळ्याची भाजी। त्या काल छोटे छोटे मुळे होते आणि दोनच मोठे मुळे होते, तर म्हटलं छोटे छोटे भाजीमध्ये टाकूया आणि दोन मुळ्याची काहीतरी वेगळी रेसिपी करूया। तर म्हटलं असं करून बघूया, मुळ्याची कापा तयार केली तर त्यासाठी अशी पातळ पातळ मुळ्याची कापा अशी करून घेतलं आणि त्याला मीठ चोळून ठेवलं चांगला, आतमध्ये मुरांदे। मीठ चोळून झाल्याच्या नंतर 1 चमचो आलं लसूण पेस्ट टाकलं आहे। म्हटलं मस्तपैकी मुळ्यात आलं लसूण पेस्ट लावून ठेवून द्यायचा मस्तपैकी। जास्त वेळ ठेवची गरज नाही, तुम्ही लगेच करू शकतास, असं काही ह्या नाही। आता नंतर मग काय, घरगुती मालवणी मसालो, हळद, धनेपूड आणि गरम मसालो, हे दररोज जे आपण मसाले टाकतो तेच टाकलं आहे। आणि नंतर मग त्याका चांगला असा चोळून घेतले मुळ्यांका। मग ते सगळे मसाले त्या मुळ्यात उतरांदे। सगळे असे चोळून झाले, हे बघा खाली वर असे चोळून घ्यायचे आधी चांगले। सगळ्या मुळ्याच्या त्या कापांका लागाव काय, म्हणजे आतमध्ये मसालो चांगलं मुरतलो, हे बघा असं। नंतर हे बघा, नंतर मग सगळे चोळून झाले आणि नंतर काय, मग एका ताटलीमध्ये रवो आणि तांदळाचं पीठ मिक्सच करून ठेवलेला होता, पट करून भेटता, त्याच्यामध्ये मीठ टाकले थोडंसा आणि नंतर मालवणी मसालो 1 चमचो, बाकी काही एक टाकायचं नाही। आपल्याक ना मासे जसे फ्राय करताव ना तसंच करूचा, बाकी वेगळा असा काय नाही, किंवा बटाट्याची कापा विपा करताव ना तोच प्रकार। नंतर मग चांगलं तर मिश्रण ढवळून घेतल्यानंतर गॅस पेटवले, त्यावेळी ठेवले तवो तापाक। तवो तापल्याच्या नंतर चांगलं असं तेल टाकून घेतले आणि नंतर एक एक काप त्या तेलामध्ये सोडले। ऐकला आता इथं काय गंमत झालेली, मध्येच इलो फोन आणि त्या फोनच्या नादात मी व्हिडिओच चालू करूक विसरले, त्यामुळे तो दुसरं मी जेव्हा टाकताना तो व्हिडिओ असा हे बघा। आणि नंतर परत असा तेल घालून घ्यायचा मस्तपैकी, असे मासेच वाटतं, असं वाटतं की बोंबीलच फ्राय करता, बोंबील असे होतात फ्राय। आणि मग झाकात ठेवायचा 2-3 मिनटं आणि गॅस मात्र स्लो ठेवायचा, नाही तर खालून जळतला सगळा, आतून नाही भाजाचा आणि वरून जळतला असा। त्या बघा किती छान दिसतात बघा, आणि वासव मस्त सुटलेलो। असं करून बघा, लहान पोराव खातले, डब्यात दिलास ना तर त्यांना वाटतं की बटाट्याची कापा किंवा केळीची कापाच। असं करून बघा, त्यांच्या पोटात व्हायचं, मुळं गेलो ना तर मजा येत। आम्ही लहानपणी मुळ्याची भाजी खाऊ बघायचो नाही, कारण लई वास यायचो, पण आता मुळ्याच्या भाजी ना जास्त वासच येत नाही, आता सगळा केमिकलचा झाला। हे बघा, परत एकदा 2 मिनटं झाकून ठेवलं आणि